अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करो एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, बघाच पुन्हा एकदा घेऊन आलेली आहे धनप्राप्तीसाठी, पैशांचा ओघ वाढता ठेवण्यासाठी, घरात नेहमी लक्ष्मीला स्थिर करण्यासाठी एक अत्यंत प्रभावी उपाय। बऱ्याच वेळा काय होतं, आपण खूप कष्ट करतो, दिवस रात्र मेहनत करतो, सगळं काही करून थकतो, पण आपल्याला हवं तितकं यश मिळत नाही, आपल्याकडे लक्ष्मी प्रसन्न होत नाही। मग आपण म्हणतो की मी खूप मेहनत करतोय, मी सगळं काही करतोय, पण लक्ष्मी मला साथ देत नाही, माझ्या घरात लक्ष्मी स्थिर नाही, माझ्याकडे लक्ष्मी टिकत नाही। ही समस्या दूर करण्यासाठी आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असा एक उपाय सांगणार आहे। हा उपाय केल्यानंतर तुमच्याकडे लक्ष्मी खेचली जाईल, खेचूनच नाही तर ती स्वतः चालत तुमच्या घरापर्यंत येईल। घरात असणारी प्राप्त लक्ष्मी स्थिर होईल, पैसा यायला लागेल, आलेला पैसा टिकायला लागेल आणि घरामध्ये नेहमी पैसा खेळता राहायला लागेल। बघा, हा उपाय किंवा ही सेवा जी तुम्हाला मी सांगणार आहे ही तुम्हाला कुठल्याही मंगळवार, शुक्रवार किंवा कुठल्याही पौर्णिमेला करायचे आहे। कारण हे तीनही दिवस जे आहेत ते धनप्राप्तीसाठी, पैशांचा ओघ वाढवण्यासाठी, घरात लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी हे तीनही दिवस खूप महत्त्वाचे आहेत। ज्यांच्या घरातून दरिद्रता हटत नाहीये, खूप प्रयत्न करतो ताई पण गरिबी आमच्या घरातून बाहेर जात नाहीये, सगळा मी उपाय सेवा म्हणजे सगळं करून अक्षरशः थकलोय पण तरीही काहीच बदल होत नाहीये, त्यांनी हा शेवटचा म्हणून एक उपाय करा। या उपायानंतर तुमचे दिवस जर नाही बदलले तर तुम्ही मला सांगा। आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला रात्रीची वेळ म्हणजे एक 8च्या पुढे 12च्या आत कुठल्याही वेळात करता येणार आहे। रात्री 8 ते 12 या वेळात हा उपाय करायचा आहे। सगळ्यात पहिले यासाठी तुम्हाला एक नोट लागणार आहे। नोट 10 रुपयाची घ्या, 20 रुपयाची घ्या, 50ची घ्या, 100ची घ्या, तुम्हाला जी शक्य असेल ती नोट, पण कमीत कमी 10 रुपयाची एक नोट घ्यायची आहे। आता या नोटीवर सगळ्यात पहिले आपल्याला एक चक्र बनवायचं आहे, ठीक आहे। यासाठी तुम्हाला एक पेन लागणार आहे। निळ्या रंगाचा पेन घेतला, लाल घेतला, पिवळा घेतला, हिरवा घेतला, ग्लिटरवाला घेतला, मार्कर किंवा स्केच पेन, कुठलाही पेन चालेल। आता मी जस्ट तुम्हाला दाखवतेय की ही माझ्याकडे 10 रुपयाची नोट आहे। या नोटीवर कुठेही जिथे तुम्हाला जागा किंवा जिथे तुम्हाला योग्य वाटते त्या ठिकाणी एक चौकोन काढायचा आहे, ठीक आहे। आता मी तुम्हाला जस्ट दाखवते, या नोटीवर असा एक चौकोन काढायचा आहे। तुम्ही छोटा मोठा जसा जमेल तसं काढा, त्यामध्ये मध्यभागी अशा 2 रेषा ओढा, ठीक आहे। आता पुन्हा सरळ अशा 2 रेषा ओढा, हे बघा चौकोन काढला, त्यानंतर ह्या 2 रेषा ओढलेल्या आहेत आणि पुन्हा आपण अशा या स्ट्रेट लाईन 2 दिलेल्या आहेत, म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 9 खणांचा असा हा चौकोन तयार झालेला आहे। आता या चौकोनामध्ये तुम्हाला एकच अंक लिहायचा आहे। या 9ही चौकोनांमध्ये तुम्हाला एकच अंक लिहायचा आहे, तो अंक आहे 9 9 9 9, ज्याला आपण 9 असं म्हणतो, इंग्लिशमध्ये ज्याला आपण 9 म्हणतो आणि मराठीत आपण त्याला 9 म्हणतो। सगळ्या ठिकाणी तुम्हाला 9 9 9 9 9 हा एकच आकडा लिहायचा आहे। बघा आपले एकूण आकडे किती तयार झालेले आहेत, 9, आणि प्रत्येक आकड्यामध्ये आपण कुठला अंक लिहिलेला आहे, 9। 9 हा अंक शुक्राचा आहे, 9 हा अंक भाग्योदय होण्याचा आहे, 9 हा अंक नवग्रहांचा आहे, 9 हा अंक नवग्रह स्थिर करणार आहे, ठीक आहे। म्हणून आपण हा 9 अंक याच्यावरती लिहून झाला की त्याच्यानंतर काय करायचं, तर या नोटीमध्ये तुम्हाला एक हिरवा वेलचीचा दाणा, जो लक्ष्मीला खेचून आणणारा, लक्ष्मीला प्रसन्न करणार आहे, हा एक हिरव्या वेलचीचा दाणा म्हणजे एक हिरवी वेलची जी आहे ही एक ठेवायची आहे आणि त्याच्यासोबत एक फुलवाल्या लवंगांची जुडी, 2 लवंग घ्या फुलवाले अख्खे, त्याला एका धाग्यामध्ये बांधा आणि ही तयार केलेली जी जुडी आहे ही या नोटीवरती, जिथे हे चक्र काढलेलं आहे तिथे हे ठेवून द्या। आता समजा ही नोट आहे तर त्या नोटीची अशी घडी करा, तुम्हाला शक्य आहे तुम्ही राऊंड करू शकता
किंवा तुम्ही असा चौकोन देखील केला तरीही चालेल. ठीक आहे. जसं जमेल तसं तुम्हाला याची घडी करायची आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक लाल कलरचा धागा, लाल किंवा पिवळा किंवा कलावा घेतला तरीही चालेल, तो धागा तुम्हाला या नोटीला व्यवस्थित 2 ते 3 वेळा गुंडाळायचा आहे. ठीक आहे. इतकं करून झालं की त्याच्यानंतर आपल्याला एक लाल रंगाचं कापड किंवा कागद दोघांपैकी काहीही चालेल. आता बाजारामध्ये मार्केटमध्ये त्या पिशव्या मिळतात बघा, त्याला आपण पोटली असं म्हणतो, रेडीमेड असतात, त्याला असं खेचायला वगैरे दोरी आणि बाकी पण असतं. तुम्ही ते घेतलं बाजारातून तरीही चालेल. यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे थोडंसं मीठ. तुम्हाला त्या पोटलीमध्ये मीठ टाकायचं आहे. कागद किंवा कापड जरी घेतलं असेल तर त्यामध्ये देखील तुम्हाला एवढं तरी मीठ त्याच्यामध्ये टाकायचं आहे. आणि मिठामध्ये ही नोट तुम्हाला दाबायची आहे. जे मीठ आपण ठेवलेलं आहे त्यामध्ये ही नोट तुम्हाला व्यवस्थित दाबायची आहे. पिशवी घेतली असेल तुम्ही, म्हणजे पोटली डायरेक्ट रेडीमेड घेतलेली असेल तर तिची रशी अशी खेचा, म्हणजे ती पॅक होईल. जर तुम्ही कापड घेतलं असेल तर त्याला घट्ट गाठ मारा. आणि कागद घेतला असेल तर ही नोट त्या मिठात ठेवून त्या कागदाची पुडी करा. जसं शक्य असेल तसं करा. ठीक आहे. आता तिथून काय करायचं, मिठामध्ये ही नोट ठेवल्यानंतर हे यंत्र काढून ही नोट मिठामध्ये ठेवल्यानंतर ती तुम्हाला तुमच्या जवळ, रात्री झोपताना ही नोट तुम्हाला तुमच्यासोबत तुमच्या जवळ ठेवायची आहे. आणि जेव्हा तुम्ही सकाळी उठाल, अंघोळ वगैरे कराल, तर त्यानंतर हीच मिठात असणारी नोट तुम्हाला तुमच्या तिजोरीत ठेवायची आहे. व्यवसाय, व्यापार, उद्योग असेल तर तुम्ही गल्ल्यात ठेवली तरीही चालेल, किंवा तुम्ही बाहेर नोकरीसाठी वगैरे पडत असाल, बाहेर सतत जाणं येणं असेल तर तुम्ही तुमच्या पर्समध्ये ठेवली तरीही चालेल, किंवा मग तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ही नोट ठेवली तरीही चालेल. आता तुम्हाला कमीत कमी जिथून ही नोट तुम्ही सोबत ठेवणार आहात किंवा जिथून तुम्ही हा उपाय करणार आहात तिथून तुम्हाला 21 दिवस मोजून 21 दिवस तरी ही नोट आपल्यासोबत आपल्या तिजोरीत ठेवायची आहे. 21वा जो दिवस असेल त्या दिवशी काय करायचं, तर संध्याकाळी 6 ते 6:30ची वेळ झाली की त्या वेळामध्ये ही नोट घेऊन कुठल्याही आजूबाजूला असणाऱ्या लक्ष्मीच्या मंदिरात जायचं. तिथे गेल्यानंतर तुम्हाला ही नोट जी आहे ती दानपेटीत, हिरवी वेलची आणि लवंग जे काही आहे, हे जे चक्र बनवलेलं आहे त्या सगळं तिथे असणारी जी दानपेटी असेल त्या दानपेटीत टाकून द्यायची किंवा लक्ष्मीच्या चरणांना ती अर्पण करायची. फक्त ते जे मीठ आहे हे मीठ तुम्हाला घरीच, आपलं जे घर आहे आपल्या घरीच थोडंसं पाणी घ्यायचं, लोटावर पाणी घ्या, त्या पाण्यामध्ये हे मीठ घालायचं आहे, मिठाचं पाणी करायचं आहे आणि घराच्या आतमध्ये आणि घराच्या बाहेर 4ही कोपऱ्यांना हे तुम्हाला शिंपडायचं आहे. बघा, हा उपाय केल्यानंतर तुमच्या घरातील नकारात्मक शक्ती घराच्या बाहेर जाईल, घरात सकारात्मकता येईल, अवलक्ष्मी घराच्या बाहेर जाईल, लक्ष्मीची कृपा घरामध्ये होईल. हे चक्र त्या नोटीवर काढून 21 दिवस सतत हे बाळगल्याने तुमच्या घराकडे लक्ष्मी खेचली जाईल, आडलेला पैसा पुन्हा परत येईल. तुमचे जर काही ग्रह अस्थिर असतील तर हा उपाय केल्यानंतर ते ग्रह स्थिर होतील, नवग्रहांची साथ मिळेल, ज्यामुळे भाग्योदय घडायला तुमची मदत होईल. खूपच साधा, खूपच सोपा उपाय आहे. अट्रॅक्शनमधील, लॉ ऑफ अट्रॅक्शनमधील आणि शास्त्रात देखील सांगितलेला हा विशेष प्रभावी उपाय आहे जो धनप्राप्तीसाठी खूप महत्त्वाचा आहे. नक्की करा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा. श्री स्वामी समर्थ.